राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडणार आहे। आजपासून 2 दिवस हे अधिवेशन होणार आहे आणि यासाठीची जय्यत तयारी सध्या आपण पाहतोय। शिबिराच्या सुरुवातीलाच पुष्पक हॉटेल या ठिकाणी ही पूर्णपणे व्यवस्था केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यशवंतराव चव्हाण यांचा मोठा फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यशवंतराव चव्हाण नगरी अशा पद्धतीने या शिबिराच्या संपूर्ण परिसराला नाव देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। ही या ठिकाणी साधारणपणे काही वेळामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर शेजारीच असणाऱ्या मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी 2 दिवस वेगवेगळे वक्ते मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे 2 दिवसीय महत्त्वाचं शिबिर आहे आणि यशवंतराव चव्हाण नगरी अशा पद्धतीचं या ठिकाणी नामांकन देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही समोरची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भव्य दिव्य स्टेज या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। या ठिकाणची रांगोळी आपण पाहूयात। अजित पवारांच्या एक चित्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। रांगोळीच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीनं हे चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनासाठी राज्यभरातील साधारणपणे 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहिल्यांदा अधिवेशन होणार होतं, मात्र जागेअभावी पुन्हा एकदा लोकेशन बदलण्यात आलं आणि आता शिर्डीमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहेत। आतली आपण परिस्थिती संपूर्ण परिसर हा पाहतोय आपण। मोठमोठ्या या ठिकाणी फ्लेक्स बाहेर पाहायला मिळाली। यासोबतच आसन व्यवस्था साधारणपणे 500 राज्यभरातले जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, यासोबतच शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष या सर्वांना, सरचिटणीस अशा सर्व मंडळींना या ठिकाणी बोलवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आजच्या शिबिराच्या निमित्तानं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शिबिराच्या निमित्तानं छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोन्ही महत्त्वाचे नेते या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि त्यामुळे ते शिबिराला येणार नाहीत अशी शक्यता होती, मात्र छगन भुजबळ देखील या शिबिराला येणार आहेत। या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत नगरचे। कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, कोण कोण मार्गदर्शन करणार आहे? आज या ठिकाणी देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांचं, मान्य प्रफुल्लभाई पटेल, मान्य प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब व सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी आज थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होऊन 10:10 पक्षाच्या वेळेनुसार झेंडावंदनाचा कार्यक्रम होऊन या ठिकाणी कार्यक्रम शिबिराला सुरुवात होणार आहे। कोणाकोणाला निमंत्रित केलं? सर्व मंत्री आहेत या ठिकाणी, सर्व राज्यभरातले पदाधिकारी असे निमंत्रित 500 लोकांचं या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। कोण कोण मार्गदर्शन करणार आहे 2 दिवसात? आता ह्या ठिकाणी यादी त्यांची फार जे काही संपादक आहेत, काही ज्येष्ठ ह्याच्यावरती बोलणारी लोक आहेत, काही राजकीय ह्याच्यावरती बोलणारी लोक आहेत, असे ठराविक लोकांचं सेशन आज आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवलेलं आहे। आपण पाहतोय 2 दिवसीय शिबिराचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी साधारणपणे 500 निमंत्रितांना बोलवण्यात आलेले आहेत। त्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय आणि शिबिराला अगदी काही वेळातच सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजच्या या शिबिराच्या निमित्तानं अजित पवार, सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ काय बोलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।